आता परत सुरू झाली. ओके. नमस्कार मॅडम. सगळ्यांना. सो आज आपला मनी रेकीचा शेवटचा सेशन होता आणि ज्यांनी रेकी लेवल 1-2 मध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी शेवटचा आणि मनी ग्रँड मास्टर आहे तो आपण घेणार आहोत. सो या प्रवासात आपला 7-8 दिवसांचा हा प्रवास होता. मला वाटतं 9-10 दिवसांचा होता. तो या प्रवासामध्ये तुम्हाला काय फील झालं? पॉझिटिव्ह फिलिंग आली का? Yes. पैशांबद्दलची जी काही तुमची बिलीफ सिस्टम होती त्याच्यामध्ये चेंजेस झाले का? सो तुम्ही मला सांगायचं. येस, मॅडम आणि बोलू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तर फार बरं होईल, मला आवडेल. इफ पॉसिबल. हा. बोलू मी मॅडम. येस येस, कोण बोलते मला फक्त तेवढंच नेहा कळू. नेहा 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 कुठे नेहा आहात तुम्ही? गिरकर. दिसत नाहीत. नेहा मॅडम मला दिसतच नाहीत, कुठे गेल्या? हा, अरे हँड रेस करा म्हणजे कळेल मला. हा. नेहा मॅडम कुठे बसून राहिला, तो अजिबात दिसत नाही मला. नाही दिसत. हँड रेस अंधार करा आहे त्यांच्या मोठावाला. हो चेहऱ्यावर. हो हो हा. हा, नेहा मॅडम इमोजी दिसला. वाला हँडरेज म्हणतात हा, आहे बोला मॅडम. बोला, चला हो बोला. हो. मॅडम तुम्ही मला प्रत्येक वेळेला तुम्ही ह्या सगळे कोर्स कसे करताय, म्हणजे एवढा पैसे हे करता येतात, तर मला म्हणजे माझ्या घरातून सपोर्ट मिळाला. माझ्या मिस्टरांनी तुला जो घरी बसली तुला जे काही करायचे ते कर, पैशाचा विषय असा नव्हता. आणि मी कायम पॉझिटिव्ह असल्यामुळे मी, कारण ते नेहमी म्हणतात तू अशी काय कधी काही मागितले पैसे की तू लगेच म्हणते आहेत माझ्याकडे, घाबरू नका, असं. त्याच्यामुळे ते त्यांना सुद्धा आता ते पटलं की ते सुद्धा आता नाही असंच करायचं, आता तू बोलतेस तसंच करायचं. मुलाने सुद्धा तो जॉब, तो म्हणतो मम्मी मी तुला पैसे देतो. मला कधी तू असं म्हणाली नाहीस की तुला मी पैसे देत नाही शिक्षण करताना, पण त्यामुळे तुला जे करायचंय तू आता करू शकतेस, कारण एवढे वर्ष तू फक्त माझ्यासाठीच हे केलंस. वाव. त्याच्यामुळे ते मला त्या दोघांनी सुद्धा सपोर्ट केला. आणि जे तुला करायचं ते आधी तुझ्यासाठी कर, मग बाकीच्यांसाठी कर, हा त्यांचा खास मला संधी आहे. चला, खूप छान. हा, कारण मी त्यांना ना, नेहा मॅडम काय करायच्या, प्रत्येक कोर्सला ना लगेचच्या लगेच पहिलं एनरोलमेंट याच करायच्या. मग मला पण थोडस ऑड वाटलं, अरे यांना नक्की काय कळतंय की नाही, फटाफट फटाफट एनरोल नाही. करतायत सगळ्या कोर्सला. म्हणून मी त्यांना म्हटलं, मॅडम थोडासा वेळ घ्या, पॉज घ्या आणि एक एक कोर्स हळूहळू करा. पण त्या म्हणाल्या नाही कारण मॅडम, मला करायचीच आहे. नाही, घरात आता कोणीही नसल्यामुळे माझ्याकडे वेळ पण होता, तर म्हटलं आपण तो वेळ पण सत्कारणी लावणं गरजेचं आहे. येस. आणि मला म्हणजे पहिल्यापासून सवय होती की अशी कोणाला तरी मदत करणं, म्हणजे एखादा गरीब मुलगा कोणाला शिक्षणासाठी म्हणा किंवा देवळात वगैरे, असं पहिल्यापासून सवय होती. थोडी का होईना आपल्याकडून जी मदत होईल ती त्यांना करायची. येस, आणि तर हा मॅडमचं एक सांगायला आवडेल मला की न्यूमरोलॉजीद्वारे त्यांनी इन्कम पण अर्निंग करायला सुरुवात केली. हो. चलो, छान. त्यामुळे थँक्यू बरं मॅडम. तुमचे ताई. हा, बरं मॅडम, आपले मनी रेकीचे सेशन कसे वाटले त्याच्यावर आपला फीडबॅक होता. खूप छान, खूप सुंदर, खूप छान अनुभव आहेत त्याच्यात, एकदम मस्त वाटतं. आणि तुम्हाला याच्या आधी हे सगळं माहित होतं की आपला क्लास केल्यानंतर माहित झालं? आपला क्लास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला माहित झाल्या. याच्या आधी मला काहीच माहित नाही. रेकी पण माहित नव्हतं काय आहे. म्हणजे ते सुद्धा अचानकच मला माहित पडलं माझ्या वहिनी थ्रू, तिच्या मार्फत करत मी मास्टर पर्यंत केलं. आता मला ग्रँड मास्टर करायचंय. थँक्यू सो मच. आता ग्रँड मास्टर नाही पण आरामात खूप छान. करूया आपण जून हो मध्ये, हो, जून जुलै नक्की मध्ये. नक्की. हो सगळ्यात जून हो. मध्ये नको, माझ्यावरच लोड येईल जास्त. जुलै मध्ये करूया. चालेल चालेल. ओके, चलो, थँक्यू सो मच. नक्की. नीलम मॅडम बघा, छान बसल्या. खूप छान रिझल्ट आलेत मॅम मनी अरे वा, रेकीचे. आमच्याशी पण मिस्टरांची शेअर भरपूर करा. कामं झाली. म्हणजे त्यांचे एक दोन रिअल इस्टेट मध्ये पण करतात ते, आणि आयुर्वेदा मध्ये पण करतात. मग पेशंटना पण छान रिझल्ट येतात त्यांचे. त्याच्यामुळे त्याच्यातून पण छान इन्कम झाला, आणि रिअल इस्टेटचे पण त्यांचे एक दोन कामं झाली. चला, थँक्यू सो मच. चला, तुमचे पैसे कुठेतरी फलित झाले हे बघून मला आनंद झाला. थँक्यू सो मच. येस. जीविका मीनाक्षी, आता दोन्ही नावं मला माहित झालीत तुमची. हा, मला असं की खूपच छान, म्हणजे रेकी मला माहिती होतं, पण मनी रेकी हा वेगळा विषय होता, आणि मला असं होतं तुमच्याकडनं काहीतरी करायचंच होतं मला कोर्स. तर मला फार हे होत होतं, आणि खरंच खूप छान वाटतं. खूप छान रिझल्ट पण आहेत. माझं जास्ती बोन्स पेशंटवर जास्ती काम आहे, तर ते पण माझे भरपूर वाढले आहेत. असं की आता सुचायला वेळ नाहीये असं आहे.
तर सध्या चलो ग्रेट. भरपूर भरपूर वाढलेलं आहे. आता शेअर मार्केट पण मी सुरू करायचा विचार करतेय. चला व्हेरी गुड. बघू आता. आता उद्यापासून सुरू करायचा विचार करतोय. तर बघू आता, पैशांचा नक्कीच पाऊस पडणार आहे. येस. माहिती आणि जसं तुम्ही मुलांचं सांगितलं ना, खरंच माझं पण करिअर माझ्या मुलांमुळेच घडलं. सेम 8वीत मुलगा होता, त्याच्यामुळे त्यांनीच सगळं म्हणजे मुलगी तर माझी केवळ 10 वर्षांची आहे. तिने वेबसाईट बनवण्यापासनं सगळं, क्रिस्टलचं वेबसाईट सगळं 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 त्यांनी केलं. टेक्निकल मी पण झिरो आहे, म्हणजे टेक्निकल नॉलेज बिलकुलच नाहीये. पण ते नाही, येतं म्हण. आणि मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत 10 वर्षांची मुलगी केवळ त्यांच्या पोद्दार स्कूलमध्ये जेमिनाईट आलेला होता, तेव्हा तिने मला म्हटलं की किती छान होईल, तो मला टाळी देईल. तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फुटबॉलर आहे, अब्रॉडचा आहे तो. तर अख्ख्या शाळेमध्ये म्हटलं तिला, तू मॅनिफेस्ट कर, मला तर दिसतोय की तो तुला हायफाय करतो आहे. तर पूर्ण शाळेमधनं बरोबर त्यांनी तिलाच आवाज दिला आणि ती स्टेजवर गेली आणि खरोखर हायफाय दिलं. म्हणजे आत्तापासून आपल्या घरात सुद्धा मॅनिफेस्टेशन मुलं शिकताय आपल्यापासनं. आणि येस. न्यूमरोलॉजी सगळं सगळं सगळं, म्हणजे कसं आहे, बरोबर तो आरा बरोबर होतो आणि घरामध्ये पण रिझल्ट येतात, हस्बंडमध्ये, नातेवाईकांमध्ये. म्हणजे सगळं आयुष्य आपलं 360 डिग्री नक्कीच या ओकल्ट सायन्समुळे चेंज होतं. आणि येस. आपल्यामुळे तर होतच होतं, पण असं कोणतंच प्रोफेशन नाहीये जे तुम्हाला पैशांसोबत ब्लेसिंग देईल. त्याच्यामुळे ओकल्ट सायन्स हे एकमेव असं प्रोफेशन आहे जे तुम्हाला पैशांसोबत ब्लेसिंग देतं. आणि त्या ब्लेसिंगमुळे ऑटोमॅटिक आपले सगळे कामं ऑटोमॅटिकच होतात, आपल्याला म्हणायची गरजच नाही पडत. आणि रेकीमुळे तर खरंच जीवन जगण्याची कला म्हणूनच रेकीला म्हटलंय, की खरंच त्याच्यामुळे पूर्ण लाईफ आपलं खरंच बदलतंय. मागायची गरज नाही. खरंच तुम्ही जे म्हणतात की खरंच मागायची गरज नाही पडत, तसं खरंच होतं. ते ऑटोमॅटिक सगळं होतं, ऑटोमॅटिक पैसा येतो, आपल्यालाच आश्चर्य वाटतं. आणि आपल्यामुळे दुसऱ्यांचे पण होतात. थँक्यू. त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू मॅडम. खूपच सुंदर थँक्यू सो तुमचा मच. क्लास, खूपच सुंदर शिकवता. खूप, म्हणजे तुम्हाला खूप सारे थँक्यू. ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. मला हे ब्लेसिंग्सच पाहिजेत तुमचे. थँक्यू सो मच. वर्षा मॅडम. वर्षा निकम. वर्षा मॅडम पण नेहा मॅडम सारख्याच आहेत सेम. हा येस. मॅम खूप छान झालाय क्लास. मी काही गोष्टी विसरले होते, ते रिवाईव्ह झालेत माझ्या. मी आधी पूर्वी डोनेशन द्यायचे, मुलांना फुकट शिकवायचे, पण ते मध्यंतरीच्या काळात मी विसरून गेले होते. मीन्स फॉर माझे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे. पण आता पुन्हा क्लास केला, पुन्हा तुमच्याकडे बघते, मला खूप छान इन्स्पिरेशन मिळतं. अँड आय एम रिअली थँकफुल टू यू. खूप छान झाला थँक्यू. क्लास, खूप मस्त शिकवता तुम्ही. थँक्यू सो मच. येस, मंजिरी मॅडम बऱ्याच दिवसाने आले. मॅडम, आणि कसं मला चाललंय इतकं तुमचं मस्त योगा वाटतंय क्लासेस वगैरे? खूप छान, खूप छान. आणि आता सध्या आजपासूनच मी जरा फ्री झाली आहे, ओके. कारण मुलांच्या त्यांना सुट्ट्या लागल्यामुळे ते आता मॉर्निंग बॅचला येत आहेत, म्हणून मी आज अटेंड करू शकली. आणि इतकं सुंदर सेशन मला मिळालंय, ब्लेसिंगच वाटतंय. छान, पुन्हा एकदा रिवाईज करताना आणि ऑनलाईन तुमच्या समोरची एनर्जी घेताना खूप मज्जा येते. खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. कम्प्लिटली. थँक्यू सो मच. येस, वसुंधरा पाटील. वसुंधरा मॅडम कुठून आहात तुम्ही बरं? पुणे पुणे. पुणे महाराष्ट्र. हा हा. ऍक्च्युली मी करतीच तुमच्या सोबत रेकीचा क्लास झालेलाच आहे आणि विश करते किंवा मॅनिफेस्ट करते. मला जवळपास मी मागे बोलून दाखवलं, एंजलचंही करायचंय, ग्रँड मास्टर मला ह्याच्यात रेकीच्या ह्याच्यात करायचंच आहे. बघू कधी योग येतो. आणि आजच्या ह्याच्यात मी पूर्वी कधीतरी EFTचं आणि होपणोपणो जे तुम्ही शिकवले, ऍक्च्युली माझं कधीतरी असं झालेलं आहे, मी ज्यांच्याकडून मेडिटेशन शिकत होते ते आज मला अगदी व्यवस्थितरित्या समजलं गेलं मॅम. कारण EFTचे पॉइंट तुम्ही जे सांगितलं ते मला लक्षात येत होतं, पण मिनिंग ऑफ EFT मला त्याही वेळेस लक्षात आलेलं नव्हतं. त्यांनी बस EFT पॉइंट हे असे आहेत आणि हे करा. पण मग ते काय होतं, ज्यावेळेस आपण समजून घेऊन करतो तर तो इंटरेस्ट वेगळा राहतो आणि नुसतंच करा, मग त्यात काही दिवसांनी बोर होतं कारण त्याचं मिनिंग कळालेलं नसतं. सो माझं होपणोपणोचं पण मध्ये थांबलेलं होतं, EFT थांबली गेली होती. पण थँक्स की मला थोडंसं प्रगती असल्यामुळे ह्यावेळेस माझी रेग्युलर नाही झाली, पण आजचा नेमका झाला माझा क्लास आणि मला त्याचं मिनिंग कळालं. आणि आता माझं हे रेग्युलर चालू राहील कारण याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. न कळत असताना मी करत होते, त्याही वेळेस मला खूप छान रिअलायझेशन झालेले आहेत काही गोष्टीचे. पण आता EFTचं मिनिंग तुम्ही खूप सुंदर सांगितलं ना, सो मला खरंच खूप छान होतील याचे बेनिफिट्स, नक्कीच बेनिफिट्स छान होणार. थँक्यू सो मच. मिनल मॅडम, आपण सगळ्यांना थोडा थोडा चान्स देऊया, म्हणून मध्येच कट करते बरं तुम्हाला लगेच. मिनल मॅडम, आता 1-2 जणांचं घेऊया आणि मग मी माझी तयारी करते. येस, खूप मिनल छान मॅडम. वाटलं मॅडम, खूप छान वाटलं. खूप म्हणजे जे काही मनात थॉट होते ते सगळे निघून गेले.
आणि माझ्या मिस्टरांना परवा लॉकडाऊन पासनचा प्रॉब्लेम होता टाइम स्वतःहून फोन आला तिकडनं साहेबांचा की तुमची एवढी एवढी अमाऊंट आहे ती घेऊन जा. मी सकाळी गेले आणि रात्री मला म्हणाले छान वाटलं मला म्हणे चला टाळ्या. स्वतःहून त्यांनी फोन मस्त मस्त छान. खूप छान. चला खूप छान. येस, कल्पना मॅडम, माय ऑल टाइम फेवरेट कल्पना मॅडम, बोला. मॅडम सगळ्यात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण रेकी केल्यापासून मी एवढी फ्रेश आहे मॅडम. मी घराबाहेर पडत नव्हती आणि अजूनही पडता येत नाही मला ऑक्सिजनमुळे. पण मी घरात असून मी कधीच असं मला असं वाटत नाही की मी एकटी आहे घरात, एकटी अशी घरात बसून असते. तर इतकी फ्रेश असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीत एक म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. पण आमचा आड एवढा फुल भरला आहे, पोहऱ्यात एवढं भरभरून येत आहे की तुम्ही एवढे छान शिकवता मॅडम. तर बस अगदी सगळे कोर्स तुमच्याकडे करावे आणि मन तृप्त करावं, बस एवढंच आहे. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर मी 2 फक्त ओळी बोलू शकते. हो हो नक्की. बोलू? ज्योति मैम है बड़ी प्यारी, अरे ज्योति बापरे. मैम है बड़ी प्यारी, उनकी हंसी सबसे न्यारी, उनकी हंसी सबसे न्यारी. रेकी का क्लास, मनी रेकी का मनी का सॉरी मनी रेकी का क्लास, एंजल का क्लास लेती है भारी, खुश है उनकी स्टूडेंट सारी. थँक्यू सेशन थँक्यू के सो पहले मच. छान. सेशन खूप के छान. एक मिनट सेशन के पहले मैम बताती है, फिर भी स्पीकर अनम्यूट रहते हैं, करने की सब आवाज आती है, फिर मैम हंसकर म्यूट कर देती है. थँक्यू. रेकी में आने के पहले सब हम लेके आए थे दुख दर्द सारे. रेकी में आने के पहले हम लेके आए थे दुख दर्द गम सारे. अभी आज तो हम भूल गए सारे गम, आज हम भूल गए सारे गम. रेकी में ज्योति मैम है बड़ी प्यारी, उनकी हंसी सबसे न्यारी. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. सो ग्रेटफुल. थँक्यू सो मच. ओके. सो अप्रतिम कविता. थँक्यू सो मच. येस, मनीषा मॅडमला खूपच आपण छान. थँक्यू सो मच. येस. हॅलो. हा येस, मनीषा मॅडम. पहिले तर जे पैशाबद्दलची जी निगेटिव्हिटी होती, जे तुम्ही सांगत होता, ती मी स्वतःबद्दलच असं बोलताय की काय मला वाटत होतं. पण ते सगळे थॉट्स आता इतके क्लिअर झालेत ना की खूप छान. मी रेकीपासून जुलैपासून तुमच्याशी जॉईन आहे मॅडम. आणि आता असं वाटतं तुमचा जो क्लास येईल तो आपण एनरोल करायचा, जो येईल तो एनरोल करायचाच. तुमची शिकवण्याची पद्धत छान असल्यामुळं खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. थँक्यू सो मच. बरं, आता आपण एक रसिका मॅडम वर फोकस करूया. मॅडम, पॉसिबल आहे का बोलायला की जॉबला? हा नाही मॅडम, बोलू शकते, बोला. येस येस. हा बऱ्याच दिवसांनी मॅडम, पाहिजे मी म्हणून. हा नाही, वेळ नव्हता ना, त्याच्यामुळे मला ऑनलाईन अटेंड करायला नाही मिळत होतं. ओके. मॅडम, मी तुमच्याकडे ना रेकी लेवल 1, 2, 3 सगळे ते कोर्स केले. परत एंजलचा केला, माझ्या मुलीलाही एंजलचा दिला आणि आता हा मनी रेकी केलाय. इतकं छान वाटतं ना, ते काय सांगू मॅडम, खूप सुंदर. सर्वात पहिला मेन म्हणजे पैशांबद्दलचे जे थॉट्स होते ना, जे तुम्ही सांगायचात की पैशाचं झाड लागलंय काय वगैरे, ते सगळं मी माझ्या मुलीला बोलायची, खरंच बोलायची. काय हे कशाला फुकट घाला असं सगळं बोलायची. पण त्याच्यानंतर नाही, तुमचा क्लास मनी रेकीचा केला तेव्हापासून मी ते सगळं बंद केलं. तिलाही सांगितलं, मिस्टरांनाही सांगितलं आणि त्याचे वेळोवेळी रिझल्ट मिळत आहेत, अजूनही मिळत आहेत थँक्यू सो पॉझिटिव्ह मच. रिझल्ट. थँक्यू सो मच. असं खरंच तुमचा खूप फीडबॅक छान. आला ना समोरून की खूप मला फार धन्यवाद. बरं वाटतं. कारण ना खरंच मला एवढे पण असं एक अमेझिंग रिझल्ट मिळतात ना मॅडम, थँक्यू सो काय मच. सांगू आता. कारण माझ्या पण मनामध्ये असं वाटतं की मी एवढे लोकांकडून पैसे घेते ना, मग त्यांना त्याचं बेनिफिट मिळायला पाहिजे, ही एक माझी अपेक्षा असते हो, परमेश्वराकडे. थँक्यू सो मच. खरंच. ज्योती मॅडम, थँक्यू ज्योती थँक्यू पवार, सो मच. ग्रँड मास्टर ज्योती पवार. येस मॅडम, अनम्यूट करून बोलू शकता. आहात की जागेवर की बाहेर आहात? ओके, नाही आहेत ज्योती मॅडम, मे बी. मी पूनम मॅडम. आहे, पण मला आता बोलता येणार नाहीये. थोडी ओके बाहेर ओके आहे मी. ओके ओके चला. पण माझाही अनुभव अतिशय उत्तम आहे. मी रेकॉर्ड करून पाठवणार आहे तुम्हाला सगळं. सगळं पाठवा. ठीक आहे, चला.
ओके. सो आता आपण माझी पण घाई होईल मग इथे आपण थांबूया आणि सगळ्यांनी मला खूप छान फीडबॅक दिला. हॅपी जर्नी मॅम. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. Yes. श्री स्वामी समर्थ. Thank you. गॉड ब्लेस यू ऑल. स्वामी समर्थ. श्री स्वामी. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच.